महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं आणि आपल्या सर्वांचं नुकसान झालं ते त्या घटनेमुळे ज्या दिवशी अजितदादा आपल्यातून निघून गेले। आज खरं तर आपल्या सर्वांना अजितदादाच्या जीवन कार्याचा परिचय आहे। खरं तर व्यासपीठावरचे सर्वच नेतृत्व हे अजितदादाच्या आयुष्यामधले कधी ना कधी कुठला ना कुठला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। माझाही खूप अनुभव आणि गाढ अनुभव अजितदादाचा आहे। खरं तर मी त्यांचा पारिवारिकच मित्र आहे। 1994ला पहिल्यांदा माझी अजितदादाची ओळख झाली आणि आज या 32 वर्षाच्या त्यांच्या माझ्या संबंधातनं जे आमचे ऋणानुबंध आहेत, खरं तर आपल्या सर्वांना आणि मला आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचा विश्वास, जसं आता आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून, हा होतच नाही की अजितदादा आपल्यात नाही आहे। आपल्या सर्वांच्या अनुभवातनं आपल्याला सर्वांना जे मान्य आहे की विकसित महाराष्ट्राला नव्या दिशेने नेणारा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्यातनं निघून गेला आहे। महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान खरं तर अजितदादाच्या आयुष्याची जी काही संघर्षमय गाथा आहे त्या गाथ्यामध्ये आता तर कळस चढवण्याचे दिवस आले होते आणि आम्ही सर्वांनी हा विचारही केला होता की 2047चा विकसित महाराष्ट्र हा अजितदादाच्या अर्थसंकल्पातून झाला पाहिजे। अजितदादाचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा आणि आज महाराष्ट्र ज्या ठिकाणी आहे या विकसित महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं आयुष्य या ठिकाणी विणलेलं आहे। मी आधीच सांगितलं की 32 वर्षापूर्वी जेव्हा मी छोटा कार्यकर्ता होतो तेव्हा त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी जो अनुभव मला आज आहे तेव्हाही 32 वर्षापूर्वी होता की अजितदादाचा स्पष्टपणा, अजितदादाचा प्रखर आणि या महाराष्ट्रावरच्या जनतेचं प्रेम हे सारंच तेव्हाही बघितलं होतं। जिल्हा परिषदमध्ये असताना मी 10 वर्ष अजितदादाशी अनेक वेळा संपर्कात आलो। विधिमंडळाच्या 22 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये अजितदादाचा सहवास माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी बदलवून गेला आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली भूमिका काय असली पाहिजे, एक आपली सही ही समाजाचं वाईट करू शकतं आणि एक सही ही समाजाचं कल्याण करू शकतं, असं शिकवणारा अजितदादा हे खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवन घडणामध्ये अत्यंत महत्त्वाचे बिंदू त्या ठिकाणी टाकून गेले आहेत। खरं तर मी विधिमंडळात आल्यानंतर 2004मध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांनी वीज प्रकल्पाची बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं अनेक या महाराष्ट्राच्या वीज खात्याचे निर्णय झाले आणि मग सतत या महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा विधिमंडळात आम्ही मांडलं आणि विधिमंडळात एखादी गोष्ट एखाद्या विधानसभा सदस्याने मांडली असेल त्या प्रत्येक शब्दांचं, वाक्याची दखल घेणारे अजितदादा आम्ही बघितले। जवळपास 15 वर्ष तर आम्ही विरोधी पक्षात काम केलं, तर सत्ताधारी अजितदादा विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्यांना तो विरोधी पक्षाचा आहे असे कधीच त्यांची चाहूल लागू दिली नाही। आम्ही सर्वांनी अजितदादावर आपण सर्वांनी का प्रेम केलं की त्यांनी कधीच पक्ष विपक्षाची भूमिका त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ठेवली नाही
आणि जेव्हा जेव्हा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत, आज त्या उदाहरणात गेलं तर फार वेळ होईल. सुनील देशमुखजी बोलले आहेत, अनेक मान्यवर बोलले आहेत. खरं तर मनुष्य किती दिवस जगला याला अर्थ नाही, तो कसा जगला याला अर्थ आहे. अजितदादाचं जगणं हे या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला शिकवणार आहे, तुम्हा आम्हा सर्वांना शिकवणार आहे. सत्तेमध्ये काम करत असताना, पक्षामध्ये काम करत असताना, विरोधी पक्षात काम करत असताना आपापल्या भूमिका नेहमी वेगळ्या असतात. पण मनुष्य म्हणून व्यक्ती कसा आहे याची ओळख ही जोपर्यंत त्यांच्या जवळ आपण जात नाही तोपर्यंत होत नाही. अजितदादाची जवळीक ही आमची एवढी जास्त होती की माझ्या बाजूला 3 नंबर सीट आता सुनेत्रा वहिनीकडे आहे. मुख्यमंत्री 1 नंबर 2 नंबरवर एकनाथजी, 3 नंबरवर अजितदादा, 4 नंबरवर मी. आमचा विधिमंडळाचा हा प्रवास मागच्या नवीन सरकारनंतर सुरू झाला. बाजूला खुर्ची असल्यामुळं, मी सोबत विधिमंडळात एकाच बेंचवर असल्यामुळं कधीकधी मी एखादा प्रश्न उत्तर देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विधिमंडळात देताना एखादी चूक जर माझी असेल तर दादा छोटी चिठ्ठी द्यायची की चंद्रशेखर हे जरा दुरुस्त कर. खरं तर अनेक आयाम, म्हणजे अष्टपैलू कर्तृत्व जरी म्हटलं तरी 100 गुण आणि अत्यंत उच्च क्वालिटीचे गुण आणि तेवढे संस्कार, तेवढी संस्कृती आणि गरीब माणसाच्या कल्याणाकरता हृदयातून त्या ठिकाणी योजना बनवणारे दादा. खरं तर एखादी योजना त्यांना पटली आणि ती समाजाच्या कल्याणाकरता असेल तर दादा तो निर्णय तात्काळ घ्यायचे आणि ते लिहून ठेवायचे की हा निर्णय मला घ्यायचा आहे, हा निर्णय मी करणार आहे. मला आठवतं की या काळामध्ये, या 22 वर्षाच्या विधिमंडळाच्या काळामध्ये दादांनी घेतलेला कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट झाला नाही असं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कधीच घडलं नाही. जेव्हा ही घटना झाली तेव्हा महाराष्ट्र हळहळला, करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी होतंच. पण मंत्रालय ज्या ठिकाणी दादांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत दिलं, त्या मंत्रालयाच्या प्रत्येक तलाट्यापासून, क्लास 4 ऑफिसर, क्लास 4 पासून तर सर्व चीफ सेक्रेटरीपर्यंत सर्व मंत्रालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्यात पाणी होतं. सहसा असं होत नाही. राजकारणामध्ये काम करताना आपण अनेक लोकांना दुखवतो, त्यावेळी मात्र खूप दुखावलेला व्यक्ती असतो तोही कधीकधी अशा मृत्यूनंतर एखाद्या वेळी तो स्तब्ध होतो पण दुःख व्यक्त करत नाही. पण अजितदादाच्या गेल्यानंतर मी जे मंत्रालय बघितलं आहे, चीफ सेक्रेटरीपासून तर क्लास 4पर्यंत, शिपायापासून तर पोलिसापर्यंत प्रत्येक कर्मचारी हा त्यांच्या जाण्याने आत्ताही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरसमोर जाताना एक मोठा तीव्र नुकसान, तीव्र दुःख या ठिकाणी मंत्रालयाच्या संपूर्ण या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आजही झळकतं आहे. पवार परिवाराचं फार मोठं नुकसान झालंच आहे. पण ज्या दिवशी दादाचा मृत्यू झाला त्या दिवशी जर महाराष्ट्र बघितला आणि आजचाही महाराष्ट्र बघितला तरी अजितदादाचं नाव घेतलं की 2 मिनिट व्यक्ती थांबून जातो. दादांनी प्रतिष्ठापेक्षा समाजामध्ये आणि गरीब माणसामध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. आणि मी आधीच म्हटलं की व्यक्ती किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य हे समाजाकरता, महाराष्ट्राकरता समर्पित आयुष्य आज निघून गेलं. देवेंद्रजीसोबत अजितदादा अशी जोडी या महाराष्ट्राने 20 वर्ष अनुभवली असती. 2047चा महाराष्ट्र हा देवेंद्र, अजितदादा आणि आम्ही सर्व, शेवटी सत्ता येणार आहे, सत्ता जाणार आहे. सरकारही काही परमनंट नसतात. काल कुणी, आज कुणी, उद्या कुणी असतं. त्यामुळं सरकार असो की नसो, अजितदादा आणि आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आमच्यावर अजितदादाचे संस्कार आहेत, जरी ते विरोधी पक्षात होते त्यांनी संस्कार दिले आणि सत्ता पक्षामध्ये असल्यावरही त्यांनी संस्कारच दिले. चुका दुरुस्त करण्याचं काम माननीय अजितदादांनी या ठिकाणी
सामान्याच्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये चुका दुरुस्त करून त्यांना मनुष्य बनण्याकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. खरं तर मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आमचं महायुती झाल्यानंतर आमच्या पक्षीय राजकारणामध्ये कधीही ठिणगी न पडू देणारं अनेक घटना या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी थोडी संघर्ष निर्माण झाला. कधीकधी महायुतीमध्ये काम करताना संघर्ष होत असतात किंवा मतभेद होत असतात, मनभेद नव्हते. पण मतभेदानंतरही अजितदादांनी एक पाऊल मागे घेऊन महायुतीला सांभाळणे, सरकार सांभाळणे, सरकारला पुढं नेणे, खऱ्या अर्थाने जे मी 10 जन्म घेऊनही जे करू शकत नाही ते अजितदादांनी करून दाखवलं. इतकं चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहे. व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर माझा मुलगा जेव्हा पवार परिवाराच्या मुलीसोबत आमच्या परिवारात लग्न जुळलं तेव्हा दादांनी त्या ठिकाणी आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्येही माझ्या मुलांच्या लग्न कार्यालयामध्ये 3-4 दिवस सतत त्यांनी त्या लग्न कार्याची विचारपूस करणे, वधूवर दोघांकडे विचारपूस करून आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी काय कमी आहे, काय जास्त आहे. 4दा मला लग्नामध्ये दादाचा फोन आला की काय चंद्रशेखर कमी आहे का. खरं तर ते दिवस अत्यंत दुःख देऊन आम्हाला गेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांची हानी झाली आहे. आज सुनेत्रा वहिनी पदावर आहेत. ही गोष्ट खरी आहे करंजेकर बाबा की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये या महायुतीमध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्या सर्व स्मृती, दादांच्या सर्व आठवणी आता आपल्याजवळ आहेत. दादाचे काही संकल्प महाराष्ट्राचे आहेत, विकसित महाराष्ट्राचे, तेही पूर्ण करायचे आहे. सरकार कसं चाललं पाहिजे याबद्दलच्या दादाच्या काही भूमिका ज्या होत्या त्या भूमिकाही पुढे न्यायच्या आहेत. सुनेत्रा वहिनींनाही जो या ठिकाणी खूप मनावर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, त्या निर्णयाला आता आम्हा सर्व लोकांना सुनेत्रा वहिनीला कसं बळ मिळेल, सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी महाराष्ट्र कसा, जो त्यांचा पक्ष आहे, खूप मोठं त्यांच्यावर आता एक जबाबदारी आली आहे. आणि मला तर अभिमानाने सांगायचं आहे की आमच्या सुनेत्रा वहिनींनी शेवटी इतकं मोठं दुःख बाजूला सारून, मनात दुःख असूनही या राज्याला पुढे नेण्याकरता, दादाचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, आपल्या अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, विदर्भ मराठवाडा आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा दादांनी केलेला विचार हा पुढे नेण्याकरता सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी घेतली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की दादांनी जे आपल्याकरता आयुष्य दिलं, दादांच्याही आयुष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनीच्या आणि जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आपली तशी गरज कधीच भासत नाही, पण आपण सर्व त्यांच्या परिवाराचे घटक आहोत. खोडके साहेबांतर या ठिकाणी सांगताना ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशी मी आणि अजितदादा खूप वेळ बसलो अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व विषयावर. अजितदादा सांगून गेले की चंद्रशेखर तू मुख्यमंत्र्याकडे जा आणि जाऊन आल्यानंतर मला फोन कर. एक तर तू माझ्याकडे येणार तर मी तुझ्याकडे येतो. मला उशीर झाला, 7:45 वाजेपर्यंत मी मुख्यमंत्र्याकडे बसलो असताना पुन्हा दादाचा फोन आला की काही ठरलं का. माननीय मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादांनी एवढंच सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे. संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील. आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल. आणि मग सकाळी घटना घडली. खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे. अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत. अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही. त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वावर आहे. पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मी संजय खोडकेजी आपल्या व्यासपीठाचे आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण दादाचं जे ऋण आपल्यावर आहे ते ऋण असंच आपल्या ऋण म्हणजे आपल्या जीवनावर जे शेवटी कर्ज असतं व्यक्तीवर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असतात.
आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता अजितदादाच्या स्वप्नाला पूर्ती करायची, त्यांचा संकल्प पुरा करायचे आणि अजितदादांनी मांडलेला महाराष्ट्र हा पुढे न्यायचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका जी अजितदादाची होती ती मात्र जिवंत ठेवायची, त्यांची स्मृती जिवंत ठेवायची, त्यांच्या जगण्यातनं वागण्यातनं जे काही आपल्या सर्वांना उचलायचं आहे ते उचलावं आणि आपल्या जीवनातसुद्धा परिवर्तन करून या महाराष्ट्राच्या जनतेकरता आपण सर्वांनी समर्पित व्हावं अशी सर्वांकडनं अपेक्षा आहे. अजितदादांना श्रद्धांजली देताना श्रद्धांजली द्यावी की नाही भीती वाटतं. श्रद्धांजली देताना ही सत्य घटना आहे. आता शेवटी सत्य हे सत्य आहे, परमेश्वरासमोर काहीच नाही आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली देताना आपण सर्वांनी अजितदादाच्या प्रवासाचा जो काळ आहे त्या काळातनं आपण आपल्या जीवनामध्ये एक अजितदादाच्या जीवनातलं काहीतरी काम उचलून आपल्या जीवनामध्ये संकल्पित करावं आणि अजितदादांना सर्वांची श्रद्धांजली दिली आहे. मी आपल्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि खरं तर संजय खोडकेजी, आपण मला हा मान दिला की शेवटी पालकमंत्री असल्यामुळं पण मला वाईट वाटलं की आज माझ्या अध्यक्षतेखाली दादाची श्रद्धांजली होत आहे. हे माझ्याकरता चांगलं नाही आहे, पण आता जो दिवस आला तसा काढावा लागता आहे. मी दादांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या जीवनातला जे काही संकल्प आहे ते पुढे नेण्याकरता आश्वासित होतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.